अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कुटुंबामधले प्रत्येक सदस्य आपले खूप प्रिय असतात, परंतु आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली आई आणि वडील असतात. आज माझ्या आयुष्यामधून आईचं छत्र हरवलेलं आहे आणि आईचं जेव्हा छत्र हरवतं त्याचं दुःख आणि त्याच्या यातना काय असतात ही फक्त ज्यांची आई गेलेली आहे त्यांनाच ते समजू शकतं. खरं तर आज मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करण्याचा एकच हेतू आहे की बऱ्याच माझ्या सबस्क्रायबरांनी मला कमेंट्स करून विचारलं की ताई तुमच्या आईला काय झालं, तुमच्या आईचं आजारपण बरं आहे का. बऱ्याच लोकांनी मला विचारलं आणि ती एक आपुलका होती, ती एक भावना होती. तर आज मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख वाटते की माझी आई ह्या जगामध्ये नाही आता. तिचा फोटो माझ्या मागेच लावलेला आहे. मला कधीच नव्हतं वाटलं की मी माझ्या आई नाही ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते, परंतु माझी आई ह्या जगात मला सोडून गेलेली आहे. एका मुलीचं माहेर तिचं आई असेल तर ते पूर्ण होतं. भले ना मग तिचे भाऊ, तिचे वडील, तिच्या वहिनी कितीतरी तिच्या माहेरामध्ये तिची वाट बघणारे जरी असले तरी पण जो आईचा एक कोपरा असतो तर तो कोपरा माझा आता हरवलेला आहे. व माझ्या आईचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण की तिला माहिती होतं की मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, यूट्यूबमधून पैसे येतात, त्याच्यामुळं ती सुद्धा माझे व्हिडिओ बघायची. म्हणजे मी तिला ऑलरेडीच माझं चॅनल तिला मी सांगितलं होतं आणि सबस्क्राईब करून ठेवलं होतं आणि ती नेहमी माझे व्हिडिओ बघायचे. तिला माहिती होतं की मी स्वामींचे व्हिडिओ दाखवते, मी पूजा कशी करते ते सांगते. कारण की आईचाच गुण तो माझ्यामध्ये आला होता. माझी आई प्रत्येक वेळी स्वामींची सेवा करायची. माझ्या आईचं दररोज पूजापाठ असायचा, पण तरीसुद्धा देवाला एवढं का माझी आई आवडली मला माहिती नाही. पण स्वामींनी खूप लवकर माझ्या आईला त्यांच्याजवळ बोलवलं आणि देवपूजेचा जी आवड असते, पूजापाठ करण्याची असतात, जप करण्याचं असतं, तर ती नेहमी माझी आई करायची आणि त्या आईकडूनच मला ते मिळालेलं होतं. पण एकदा तिच्यासोबत असंच गप्पा मारत असताना मी तिला म्हटलं होतं की मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, 1 लाख सबस्क्रायबर झालं तर एक सिल्वर बटन येतं, 10 लाख सबस्क्रायबर झालं गोल्डन बटन येतं. पण त्याच्यातून तिला काय मिळतं हे माहिती नव्हतं. पण ती एकदा मला असंच बोलता म्हटली होती की हां तुझं सिल्वर बटन आलेलं मला सुद्धा आवडेल. त्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण हवे असतात. ती जिवंत असताना मी तिचं ते स्वप्न नाही पूर्ण करू शकले, कारण की तेवढं इंटरेस्टने मी यूट्यूब चॅनल चालू करत नव्हते यूट्यूबमध्ये व्हिडिओ मी बनवत नव्हते. पण आता एक गोष्ट मी ठरवली की माझ्या आईचं वर्ष श्राद्ध जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच माझं सिल्वर बटन घेतलेलं असेल आणि तिच्यासमोर ते ठेवेल आणि तिच्यासमोरच ते मी ओपन करेल. सिल्वर बटन येण्यासाठी 1 लाख सबस्क्रायबर लागतात आणि त्याच्यासाठी मला तर भरपूर मेहनत करायची. कारण की माझ्या आईने ते एकदा म्हटली होती ना की मला आवडेल ते सिल्वर बटन आलेलं, तुझं ते पाहिलेलं. तिने प्रत्यक्षात ते सिल्वर बटन कधीच बघितलं नव्हतं आणि आता ते गेल्यावर तरी कमीत कमी तिला समाधान होईल की मी बोललेलं जे आहे तर ते माझ्या मुलींनी करून दाखवलं. तर आय होप, मला माहिती आहे की तुम्ही मला नक्की सपोर्ट करताल ह्या गोष्टीसाठी. आता आई कशामुळे गेली, आईला काय झालं आणि ते सगळ्या गोष्टी म्हणजे डिलिव्हरीमध्ये झाल्या याचा खूप जास्त त्रास होतो. कारण की सगळ्यात जास्त सहवास आपल्याला आईचा डिलिव्हरीमध्येच प्रत्येक मुलीला मिळतो. मी एक गोष्टीने विचार करते की 1 महिना मी माझ्या आईपाशी होते. 9वा महिना जेव्हा लागला तेव्हा मी माझ्या आईजवळ आले होते. 1 महिना तिचा सहवास लाभला मला, परंतु जेव्हा माझी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतरच ती दवाखान्यात ॲडमिट झाली जाऊन. आणि एकदा ती माझ्यापासून गेली आणि ती परत काही माघारीच आली नाही. तर तिला काय झालं होतं, तिने अंगावर दुखणं काढलं का माझ्या डिलिव्हरीचा विचार केला मला काहीच माहिती नाही, परंतु तो दिवस आजही आठवतो आणि खूप त्रास होतो त्या क्षणाचा. नको वाटतो तो दिवस आठवणं. तिला निमोनिया झालेला होता. प्लीज मी सगळ्यांना एक विनंती करेल की कोणतंही दुखणं अंगावर काढू नका, लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. माझी आई ही लवकर गेली होती, परंतु काय देवाला मान्य होतं माहिती नाही आणि स्वामींनी खूप लवकर बोलून घेतलं. खूप सेवा केल्या. मी सगळ्या केंद्रामध्ये सांगितलं माझ्या आईसाठी सेवा करा.
माझ्या भावाने भरपूर सेवा केल्या, आम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, परंतु आमची आई आमच्या हाती लागली नाही. 1 ऑगस्टला माझ्या आईने तिचा जीव सोडला आणि आम्हाला पुरक करून ह्या जगातून निघून गेली. आता मला खंबीरपणे माझ्या भावांसाठी आणि माझ्या वडिलांसाठी उभं राहायचं आहे. शेवटी मलाही संसार आहे, तोही संसार बघायचा आहे. परंतु आईचं जे छत्र असतं ते हरवलं आणि एवढं जवळून दुःख मी कधी पाहिलं असं कधीच नव्हतं वाटलं मला. माझी इतकं लवकर माझी आई जाईन असं मला कधीच नव्हतं वाटलं. तिने 50ही ओलांडलेलं नव्हतं आणि मला वाटत होतं की माझ्या आईने माझ्या दोन्ही भावांचे लग्न, त्यांचे स्वप्न, त्यांच्या सुना बाळा सगळं बघावेत. परंतु तिने फक्त माझं सुख बघितलं, माझं लग्न झालं पाहिलं. तिच्या डोळ्यात देखत तिने माझे 2च मुलं बघितले, पण बाकीचं जे असतं ना ते अधुरं राहिलं. आणि आता मला माझ्या भावांना सपोर्ट करायचा आहे, त्यांच्यासाठी खंबीर बनायचं आहे. आता एक विचार करते की बऱ्याच जणांची जन्मताच आई जाते, कुणाची एकदम लहान वयात आई जाते. कदाचित मला माझी आई तरी समजते, मला माझ्या आईचे अनुभव आहेत, मला माझ्या आईच्या काही आठवणीसोबत आहेत आणि माझ्या आईच्या हातच्या रेसिपी माझ्यासोबत आहेत. तर आता व्हिडिओमध्ये बदल करून मी माझ्या आईची एक आठवण माझ्यासोबत घेऊन पुढे चालणार आहे. यापुढे स्वामींचे व्हिडिओ, पूजेचे व्हिडिओ येतील तुम्हाला, परंतु आता एक मदरहूडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि राहिला प्रश्न स्वामींची सेवा करावी की नाही, तर कितीही जरी संकट आले ना तरी स्वामींची सेवा सोडणं इतकं सोपं नसतं. अजून स्वामींचं नामस्मरण सुद्धा मी केलेलं नाहीये, हे पण तुम्हाला तेवढंच खरं सांगते. कारण की मला वाटतच नव्हतं माझी आई जाईल. मी शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींना आवाज देत होते, शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वामींना आवाज दिला की महाराज काही करा पण माझी आई मला परत करा. पण महाराजांनी पहिल्यांदाच असं झालं की माझी गोष्ट ऐकली नाही आणि माझी आई त्यांच्यापाशी घेऊन गेलेत. असं कधीच नव्हतं वाटलं की आईचा फोटो मागे असेल, तिथं दिवा असेल आणि मी तुमच्यासमोर असा व्हिडिओ बनवेल. आता मी माझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट ठरवली आहे की मी आता माझ्या आईचं छोटंसं स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहे. ती सिल्व्हर बटन काय असतं हे तिला पाहायचं होतं, पण तो त्यासाठी ती थांबली नाही आणि मीही तेव्हा एवढी मेहनत घेतली नव्हती. पण आता मी माझ्या यूट्यूबवरती छान व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल आणि जेव्हाही व्हिडिओ तयार करेल तेव्हा मी माझ्या आईने सांगितलेली गोष्ट नेहमी लक्षात ठेवी आणि तशाचनुसार मी व्हिडिओ बनवणार आहे. मी तुम्हा सर्वांना फक्त छोटीशी एक विनंती करेल की माझ्या आईचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुमचे आशीर्वाद, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही मला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी सपोर्ट करा. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्हालाही कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच कळवा. माझ्या आईचा आशीर्वाद तर माझ्यासोबतच आहे. आता आईच्या आठवणी सोबत घेऊन मला आता जगायचं आहे आणि जबाबदारी पार पाडायची आहे. जबाबदारी पार पाडणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडायचं आहे. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मोटिवेशन व्हिडिओ मी ऐकत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक आई आहे आणि एक आईने तिच्या मुलांना सांभाळून एक भावाची, एक बहिणीची जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि माझ्या वडिलांसोबत मला खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे. हे दुःख इतरांसोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला नाहीये. माझं आईचं एक स्वप्न तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि अजिबात माझी मानसिकता नाहीये मैत्रिणी व्हिडिओ तयार करण्याची, व्हिडिओ समोर बोलण्याची. कारण की आईची आठवण माहेरामध्ये काय असते ही तीच व्यक्ती समजू शकते जिला आई नसते किंवा जिला वडील नसतात. त्याला खूप खूप सक्षम करण्याचा प्रयत्न करते, खूप खंबीर होण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी येईल असा मी कधीच विचार केला नव्हता आणि माझ्या आईलाही कधीच नव्हतं वाटलं की मी जबाबदारी घेईल. कारण की माझी आई मला नेहमी म्हणायची, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नको, सगळ्या गोष्टी मी तुला पुरवेल. परंतु आता सगळं उलटं चक्र फिरणार आहे. आता मी माझ्या आईची जागा जबाबदारीने घेणार आहे आणि माझ्या भावाला कोणत्याही गोष्टीची मी कमी भासून देणार नाही. माझ्या वडिलांसोबत मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि माझं कुटुंब पाहून माझ्या भावांना सुद्धा मी तेवढंच सांभाळणार आहे, त्यांनाही तेवढा सपोर्ट करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई गेल्याचं दुःख उराशी घेऊन आता मी नव्याने आयुष्य जगणार आहे. माहेरामध्ये कधी जरी आले तरी सुद्धा आईची आठवण नेहमी असणार आहे. नेहमी मला माझ्या आईची आठवण भासत राहील. परंतु
दुःख जर आपण करत बसलो तर खूप त्रास होईल. त्यापेक्षा आनंद शोधण्याचा प्रयत्न करते आणि माझा आनंद माझ्या व्हिडिओमधूनच आहे. कारण की जेव्हा मी व्हिडिओ बनवते त्याच्यावर मी विचार करते, कंटेंट्स तयार कसे करायचे याबद्दल विचार करते. सपोर्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रज्ञा स्मार्टी करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.